अभिनेता दिलजीत दोसांजचा सतलज हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. OTT प्लॅटफॉर्म झी5 वर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही 48 तासातच हा चित्रपट भारतातून अचानक हटवण्यात आला. झी5 ने प्रसिद्ध पत्रक जारी करून सांगितलं की कायदेशीर प्रक्रियेमुळे पुढील आदेश येईपर्यंत हा चित्रपट भारतात उपलब्ध नसेल. मात्र आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी तो अजूनही सुरू आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डच्या वादामुळे जवळपास 3 वर्ष प्रदर्शनासाठी वाट पाहावी लागली होती. पण हा चित्रपट ज्यांच्या आयुष्यावर आधारित आहे ते मानवाधिकार कार्यकर्ते दिवंगत जसवंत सिंग खालरा नेमके होते कोण आणि त्यांचा संघर्ष काय होता, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत सविस्तरपणे. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. जसवंत सिंग खालरा हे पंजाब मधील अमृतसरचे रहिवासी होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका कोऑपरेटिव्ह बँकचे संचालक म्हणून केली होती. मात्र 1980 ते 1990 दरम्यान पंजाब मधील दहशतवादाच्या काळात हजारो शीख तरुण अचानक बेपत्ता होऊ लागले होते. या गंभीर परिस्थितीने त्यांचे आयुष्य बदलून टाकले. त्यांनी मानवी हक्कांसाठी आवाज उठवण्यास सुरुवात केली आणि पुढे त्यांची शिरोमणी अकाली दलाच्या मानवी हक्क विभागाचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. हा विभाग राज्यातील कथित बेकायदेशीर हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठीच स्थापन करण्यात आला होता. खालरा यांनी केलेल्या तपासामुळे अनेक बेपत्ता तरुणांचा बनावट चकमकीत मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले होते. दुर्दैवाने इतरांना न्याय मिळवून देणारे खालरा स्वतः एक बेपत्ता प्रकरणाचे बळी ठरले. 6 सप्टेंबर 1995 रोजी राहत्या घरातून त्यांचे अपहरण करण्यात आले. या अपहरणामागे तत्कालीन पंजाब पोलिसातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप झाला होता. झाबल पोलीस ठाण्यात त्यांचा अमानुष छळ करण्यात आला आणि त्यानंतर त्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. इतकेच नव्हे तर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह सतलज नदीवरील हरिके पुलाजवळ फेकून देण्यात आला. त्यांच्या या हत्येमुळे संपूर्ण पंजाब आणि देश हादरला होता. पतीच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नी परमजीत कौर यांनी धीर खचून न देता कायदेशीर लढाई सुरू ठेवली. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर 1996 मध्ये न्यायालयाने या प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवला. दीर्घकालीन कायदेशीर लढाईनंतर 2005 मध्ये त्यांना पटियाला न्यायालयाने खालरा यांच्या हत्येप्रकरणी 6 पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवले आणि 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल कायम ठेवला. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सरकारी यंत्रणांनाही वारसांशिवाय केलेल्या 697 अंत्यसंस्काराच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन देखील केली होती. आज जसवंत सिंग खालरा यांच्या स्मृती आणि त्यांचा लढा जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्या पत्नी परमजीत कौर या खालरा मिशन ऑर्गनायझेशन ही स्वयंसेवी संस्था चालवत आहे. खालरा यांच्या मानवाधिकार लढ्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठी दखल घेतली गेली. 2025 मध्ये अमेरिकेतील फ्रेन्सो येथील एका प्राथमिक शाळेला जसवंत सिंग खालरा यांचं नाव देण्यात आलं. अमेरिकेत एखाद्या शाळेला अशा प्रकारे भारतीय व्यक्तीचे नाव मिळवण्यासाठी ही पहिलीच वेळ आहे. हा होता जसवंत सिंग खालरा यांचा तो थरारक आणि वेदनादायी आणि तितकाच प्रेरणादायी प्रवास. त्यांच्या संघर्षावर आणि बलिदानावर सतलज हा चित्रपट बेतला आहे. एका अशा व्यक्तीची ही कहाणी आहे ज्यांनी इतरांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. हा चित्रपट जरी आज OTT प्लॅटफॉर्मवरील अचानक हटवण्यात आला असला तरी जसवंत सिंग खालरा यांनी लावलेल्या न्यायाचा दिवा आणि त्यांचा इतिहास लोकांच्या मनातून कधीही पुसला जाऊ शकत नाही.